फरदीन भाई मनोहर वाले और पालघर नगर सेवक मुन्नाफ जी मेमन, आपलं हार्दिक स्वागत असेल. वेलकम. वडोळ मैदानाच्या आतमध्ये पहिला गोलंदाज सज्ज झाला म्हणजे फवाज. येस. मॅच सुरू होते. अंपायर सिग्नल देत आहेत. फवाज आलेत. फवाज शेख गोलमार्ग सज्ज होत आहेत. फरदीन मनोहर साहेब आणि मुन्नाफजी मेमन, आपलं हार्दिक स्वागत असेल. आमच्या मुख्य व्यासपीठावर विराज बनवा. जावेद लुलाने साहेब आणि एनुद्दीन इनामदार यांच्या नेतृत्वावर स्पर्धा पाहतोय. पहिल्या स्पर्धा साजिद धनानी साहेब, आपलं सुद्धा स्वागत असेल. तेवढ्या स्ट्राईकवर जर पाहिलं की फलंदाज आपण पाहतोय सुयोग आहेत. नॉन स्ट्राईकवर जयेश, पहिला गोलंदाज सज्ज झाला. गोलंदाजवर फवाज. मैत्रीण पालघर या संघाकडून यष्टांच्या मागे जलीश शेख. औषध शॉर्ट फायनलला माजीद असतील. शॉर्ट फायनलला संदीप राऊत हाडू असे क्षेत्र सजवलं गेले. पहिल्या षटकामध्ये पहिला चेंडू कोणाला आहे, त्याच्या हातावर चेंडू विसावलाय आणि पहिल्या चेंडूवर कॅच प्रॅक्टिस करून दिली की काय असं क्षण पाहायला भेटणार. पहिल्या चेंडूवर पहिला गडी बाद, बॅक टू आउट. बघा पहिल्या चेंडूवर गडी बाद झाला. बघा पहिल्या चेंडूवर गडी बाद झाला. सुरुवात चांगली झाली. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये अमोल आले. बघा यानंतर होणारा सामना 5 षटकांचा असणार आहे. दोन्ही कॅप्टन इनिंग बरोबर टॉससाठी सज्ज राहायचं आहे. एका बाजूला जर पाहिलं गेलं तर संघ असेल तर म्हणजेच त्यावेळेस हलका बॅटिंग खेळला गेला. पाहू शकाल विकेटवर चेंडूला फील्ड करते बाबा. चेंडूला फील्ड करा, डायरेक्ट हिटचा प्रयत्न. डायरेक्ट हिट केला होता, पण पाहू शकाल बॅकअपसाठी खेळाडू आहेत. बॅकअप चांगला दिला गेला, पण एकच धाव. 10 एक पुढे सरसावली गेली. यानंतर दादू 11 पालघर विपक्ष दांडी उच्छलून बाट दोन्ही संघांनी सज्ज राहायचे. इनिंग बरोबर टॉस केला जाईल. पुढील सामना 5 षटकांचा असणार आहे, पण दक्षता घ्या. 5 षटकांचे सामने सेकंड राऊंडचे असतील. वेलकम प्रणय दादा, आपलं सुद्धा स्वागत असेल. पालघर डिस्ट्रिक्ट 40+ कॅशियर आहेत प्रणय दादा. घरात आपलं हार्दिक स्वागत. आमच्या मुख्य व्यासपीठावर प्रणय दादा, आपलं हार्दिक स्वागत असेल. यावेळी स्लॉफ्टेड फटका लॉंग ऑफला क्लिअर करतोय. चेंडू सहज सीमारेच्या पार आलाय जयेशच्या बॅट मधून. षटकार. जो वरती ठेवण्याचा प्रयत्न होता गोलंदाज फवाद यांचा, आणि त्यावर खूप चांगला फटका सजवला गेला. बॅटरच्या माध्यमातून षटकार आला. पहिला चेंडू फेस केला आणि पाहू शकता काय कॉन्फिडन्स पाहायला भेटला जयेशच्या माध्यमातून. षटकाराने धावफलक पुढे सहसा होते 7 या अंकावर. यावेळी स्वतः बाहेरून मध्ये आणलं गेलं. चेंडू वेगवान राहिला होता. चेंडूला लेफ्ट केले गेले, पण तो चेंडू पडल्यानंतर मध्ये आला. डॉट बॉल नक्की पाहू शकाल दर्शवलं गेलं. 4 चेंडूचा खेळ संपला गेला. 7 धावा धावफलकावर 1 गडी बाद. पहिला षटक मार्गस्थ आजच्या यादीमधला आपण पाहतो. चौथा सामना मैदानाच्या आतमध्ये रंगला जातो. ऑन साइड फटका खेळलाय. डीप लॉंगॉनला चेंडू ट्रॅव्हल झाला. पाहू शकाल खेळाडू तिकडे आले, चेंडूला फील्ड करतायत आणि एक सिंगल धाव नक्कीच घेतली की दुसरा प्रयत्न केला गेला. बघता बघता 2 धावा परिपूर्ण केल्या गेल्या. धावसंख्या दोन्ही पुढे सरसावली गेली. धावसंख्या धावपचल 9 या अंकावर. 9 धावा धावफलकावर गडी क्रमांक बाद झाला 1. पहिल्या चेंडूवर बाद झाले होते सुयोग. त्यानंतर एक सिंगल, एक षटकार, त्यानंतर एक डबल, एक डॉट. अजून एक चांगला फटका उंच काढला. डीपमध्ये खेळाडू दूरवर आहे. चेंडूवर पोहोचेल. चेंडू थांबणार नाहीये. चेंडू निघून जाईल सहज सीमारेच्या पार. आलाय चौकार. षटक क्रमांक पहिलं संपले गेले. एका षटकाच्या समाप्तीखेरीज धावसंख्या धावफलकावर 13 धावा, 1 गडी बाद.
देखिए पहले ओवर की समाप्ति के बाद रन संख्या की बात कीजिए 13 रन लगे हुए 13 लॉस ऑफ 1 विकेट। गुलीमाकोर गोलंदाज सज्ज होत आहेत कुणाल जाधव. कुणालला इंट्रोड्यूस केले गेले गुलीमाकोर जर पाहिलं गेलं तर वैयक्तिक पहिल्या आणि संघाकडून दुसरा षटक घेऊन आलेत. यावेळी फक्त चेंडूला दिशा दिली गेली. खेळाडू तिकडे आहे, चेंडूला फील्ड करतायत. चेंडूला फील्ड केलं गेलं. सिंगल धावून दफक पुढे सहसा दफक धावून पोहोचल दफडकावर 14 धावा. आणि आपण स्वागत करतो तुमच्या मुख्य व्यासपीठावर. जर पाहिलं गेलं तर सन्माननीय रफिकजी लोणाने साहेबांचं आपण स्वागत करतो. वेलकम रफिक भाई, आपलं हार्दिक स्वागत असेल. त्याचबरोबर पाहू शकाल रफिक भाई आपका हम तहरीर इस्तेमाल कर रहे हैं इस प्रतियोगिता में. वेलकम. गडी बाद झालाय. जर पाहिलं तर जयेशला सरप्राईज केलं कुणाल जाधवने. स्लोवर चेंडू टाकला, हलक्या बॅटने खेळायचा प्रयत्न होता. बॅटचा फेस बंद झाला होता आणि बॅटची बाहेरची कडा लगावली आणि पाहू शकाल फॉलो थ्रू मध्ये झेल टिपले गेले कुणाल जाधवच्या माध्यमातून. गडी बाद झाले. 2 धावा धापडकावर 14. पाहू शकाल आमच्या मुख्य व्यासपीठावरच्या पाहुण्याचं आगमन झालंय आणि आपण पाहू शकाल आमच्या मुख्य व्यासपीठ दाखवलं जातं आमच्या विश नेटवर्कच्या माध्यमातून. जावेद लोणाने सर असतील, रफिक लोणाने साहेब असतील, मनोबजी पटेल असतील. तसं पाहू शकाल आमच्या मुख्य व्यासपीठावर आमची पूर्ण पाहुणे मंडळी आहे, त्यांचं पण सहज स्वागत करतोय. प्रत्येकाचं सहज स्वागत असेल. चला बॅटर जास्त वेळ घेऊ नका. 1 मिनिटामध्ये तुमचा बॅटर खेळपट्टीवर येऊन तुमचं स्थान घेणं गरजेचं आहे, हे पण लक्षात घ्या. फिल्डिंग करणाऱ्या संघाला 25 मिनिटाचा कालावधी आहे, तर बॅटिंग करणाऱ्या संघाला बॅटर 1 मिनिटाचा कालावधी आहे. बॅटर आउट झाला 30 सेकंडच्या बाहेर येण्याच्या अगोदर तुमचा बॅटर मैदानाच्या आतमध्ये येणं गरजेचं आहे, दक्षता घ्यायची. सन्माननीय राजन साहेब आपलं स्वागत असेल. मोझमभाई पालघरवाले यांचं आपण स्वागत करतो. वेलकम. प्रत्येकाचं आपण सहज स्वागत करतोय. आमच्या मुख्य व्यासपीठावर ओवी ग्रुपच्या माध्यमातून आयोजित केली गेली युनिटी एकता कप 2026 मध्ये आल्यास प्रत्येक पाहुण्यांचा सहज स्वागत. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये रुपेश आलेत. कुणाल जाधव यांची सुरुवात चांगली झाली या षटकामध्ये. पहिल्या चेंडूवर सिंगल, दुसऱ्या चेंडूवर गडी बाद केला. त्यावेळेस पाहू शकाल फटका सुरेख खेळलाय. शॉर्ट पॉईंटला खेळाडू आहे, चेंडूला फील्ड करतात. एक सिंगल धाव नक्कीच परिपूर्ण केली. धावफलक एकटे पुढे सहसा होते. धावसंख्या धावपत धावफलकावर 15 लॉस ऑफ 2 विकेट. दोन्ही सलामी बॅटर मैदानाच्या बाहेर आहेत. फवाज चुनेवाला पाहू शकाल डीप लॉंग ऑनला आहेत. त्यांनी पहिला विकेट बाद केला. पहिल्या चेंडूवर गडी बाद केला होता. यावेळेस बॅकफुटला खेळायचा प्रयत्न होता, रूम बनवून खेळायचा प्रयत्न राहिला, परंतु यष्टीच्या मागे जलीश शेख चेंडूला गॅदर करतायत. डॉट बॉल नक्कीच झालाय. नावेसर सुद्धा असतील इन ॲक्शन. पाहू शकाल एक अप्रतिम 50+ खेळाडू आहेत आणि एक अप्रतिम गोलंदाज मध्ये ख्याती राहिले ॲज अ टीचर आणि क्रिकेट खूप चांगलं ते खेळत आहेत. जलीश शेख यांचे मोठे बंधू. चांगला चेंडू, अप्रतिम कुणाल, अप्रतिम गोलंदाजी करतोय. सुरेख गोलंदाजी. होम ग्राउंड आहे कुणाल यांचा सुद्धा. पाहू शकाल त्यावर अप्रतिम गोलंदाजी करत असताना प्रत्येक चेंडूवर टप्पा सुरेख टाकतात. पाहू शकाल ऑफिसच्या बाहेर चेंडू होता, पडला त्याचं मध्ये आणला गेला. वेगवान चेंडू, डॉट बॉल. रुपेशला बंदिस्त केलं असं म्हणावं लागेल. रिव्हर्स करण्याचा प्रयत्न. पाहू शकाल खेळाडू तिकडे आहेत. संदीप राऊत चेंडूवर आले, हाडू चेंडूला फील्ड करतात. परंतु पाहू शकाल पंच नक्की दर्शवतील लेग बायचा कॉल. एक्स्ट्रा मध्ये एक धाव नक्कीच चालेल. धावफलक 1 पुढे सहसा होते. 2 षटकांच्या समाप्ती केली. धावा धावफलकावर आहे 16. 2 गडी बाद. चला बॅटची मागणी केली. एलईडी स्क्रीन कोणी असेल तिकडे लगेच यायचंय. एलईडी स्क्रीन चे प्रशांत कोडे असतील लगेच आमच्याकडे संपर्क साधायचा. बघा षटक क्रमांक जर पाहिले गेले ना तर षटक क्रमांक 2 संपले. 2 षटकांच्या समाप्ती केलीच. धावा धावफलकावर आहे तब्बल 16 धावा.
फवाजला वेळेस इंट्रोड्यूस केला की मागून तर पाहिलं गेलं तर हलक्या बॅटे फक्त पुश केलं लेदर बॉलचा फटका म्हणावा लागला फक्त दिशा दिली खेळाडू तिकडे थोडंसं काही करतायत चेंडूला फील्ड केलं फेकी वेगाने केले 2 धावांकच परिपूर्ण केलं चांगली रनिंग बिटवीन विकेट चांगली कॉलिंग राहिली दोन्ही बॅटच्या माध्यमातून धावफलक दोन्ही पुढे सहसा होते धावसंख्या धावपत धावफलकावर 18 या अंकावर जाकीर किंवा मुन्ना कुठे असतील लगेच इकडे यायचंय यावेळेस चेंडू मध्ये आणला गेला सुरेखरित्या चेंडू फिरवलं गेलं आणि पंच नक्की दर्शवतील हेच जर पाहिलं तर बॅटन पॅड आहे चेंडू अंगाला ब्रश झाला तर चेंडू बॅटला पण मध्ये आला होता चांगला चेंडू वळवला गेला होता म्हणजे फवाज यांच्या माध्यमातून सिंगल धावणे धावफलक पुढे सहसा होते धावसंख्या जवळपास 19 अंकावर मीठ ठाकूर स्कोरिंगची भूमिका पार पाडतात मृण्मय मोरे त्यांच्याकडे चांगलं काम करतायत यावेळी फटकावूनच खेळला पण खेळाडू दूरवर आहे चेंडू ट्रॅव्हल झाला पाहू शकाल गली पॉईंट रिझन मध्ये खेळाडू मागे जात आहे चेंडूला फील्ड केलाय चांगला क्षेत्रक्षण म्हणावा लागेल आणि बघता बघता 2 धावांनीच परिपूर्ण केलं बॅकअपसाठी खेळाडू पोहोचलेत चांगला बॅकअप दिला गेला 2 धावांनी धावफलक पुढे सरसावले लागले धावसंख्या धावफलकावर 21-21 सरळ बॅटने फटका तर खेळलाय कुणाल या सामन्यामध्ये तिसरा जेल टिपतायत आणि फलंदाज रुपेश मैदानाच्या बाहेर धनसर गावामधून जर पाहिलं गेलं तर खूप सारे प्रेक्षकडे पोहोचलेत नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये लेजंड्स ऑफ धनसार असं म्हणावं लागेल मिस्टर निनॉल लेदर बॉल क्रिकेट अंडरम क्रिकेट टेनिस बॉल क्रिकेट खूप चांगल्यारीत्या खेळलेत आणि तेच खेळाडू मैदानाच्या आतमध्ये हा चांगला बॅटल आहे तर एका बाजूला जर पाहिलं तर लेदर बॉल क्रिकेटर पट्टू आहेत फवाज असतील दिलीसभाई शेख असतील नवेसर असतील प्रणयजी असतील माझे शेख असतील हा बॅटल चांगला होणार आहे एक्सपिरियन्स आणि अनुभवाने भरलेला हा संघ आहे आज 40+ असे लेजंडरी खेळाडू पण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये क्रिकेट खेळत आहेत धावसंख्या स्थिरावली धावफलकावर तब्बल 21 वर 3 गडी बाद झाले फवाज चेनावर 2 गडी बाद नक्कीच त्यांनी केलेत आणि दोन्ही जेल ऑन साइड फटका आहे खेळाडी पण ते संघ नाही काय पुढे आले चेंडूला फील्ड करतायत चांगलं क्षेत्रक्षण झाले चांगली फेकी सुद्धा झाली एकेरी धावणे धावफलक पुढे सहसा होते धावसंख्या तर पाहिले गेले धावफलकावर 22 त्यावेळेस रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न करत होता परत पाहू शकाल चेंडू फसवा टाकला गेला डॉट बॉल षटकांची जर आपण गणना केली 3 षटकांचा खेळ संपला गेला 3 षटकांच्या समाप्ती केली धाबा धावफलकावर तब्बल 22 धाबा 3 गडी बाद झालेत आता अजूनही येणारे 3 षटकांचा खेळ बाकी आहे चला विनंती केली दोन्ही कॅप्टन आपण टॉससाठी सज्ज राहायचे एका बाजूला दादू 11 पालघर विपक्ष दांडी उच्छेली उनभाट पुढे सामना आपला असणारा पण दक्षता घ्यायची कुणाल जाधव गोलंदाज मागवत सज्ज होत आहेत नवीन गोलंदाज
कुणालचा पहिला चेंडू पाहू शकाल लेफ्ट केला गेला पंचाने व्हाईट बॉल नक्की दर्शवला. व्हाईट चेंडून धावफळ पुढे सहसा धावसंख्या धावपत्र धावफळकावर 23 बघा. एलईडी चे कोणी ऑपरेट असतील तिकडे यायचं प्रशांत किंवा त्यांची टीम मेंबर कोणी असेल तर लगेच या. एलईडी स्क्रीनवाले कुठे असतील लगेच यायचं आहे. परत येतात तो सफल झाले होते बॅटर आणि यावेळी पाहू शकाल चेंडू निर्धाव आलाय. बघा एक एक डीआरएस आपण देतोय 10 सेकंदाच्या आत तुम्हाला तो डीआरएस घ्यायचा. व्हाईट बॉल आणि बिमर बॉलसाठी आपण तो डीआरएस तुम्हाला दिला गेला परंतु 10 सेकंदाच्या आत तुम्हाला डीआरएस घ्यायचा. यावेळेस फटका सुरेख खेळला डीप मध्ये खेळू नाहीये डीप कव्हरला चेंडू निघून जातो वन माउस सीमारेच्या पार निलच्या बॅट आलाय चौकार 4 धाबा. चांगला फटका म्हणावा लागेल कुणालच्या या चेंडूवर खेळला गेला. निनॉल बॅकफुट पंच खूप चांगलं खेळतो आणि त्यामुळे पाहू शकाल बॅकफुट पंच हा ठोकला गेला चौकार. 4 धावाने दफक पुढे सहसा दफळकावर 27-27. त्यावेळेस फटका तर फसलाय पाहू शकाल नावे सर तिकडे चेंडू डायव्हर्ट झालाय. चेंडूवर पोहोचतायत आणि एक सिंगल धाव नक्कीच परिपूर्ण केली आहे. एकेर धावाने नक्कीच समाधान मानावं लागेल. धावफलक 1 ने पुढे सहसा होते धावसंख्या धावपत्र धावफळका 28-28. अमोल स्ट्राईकवर आहेत. अमोल संघर्षपूर्ण इनिंग नक्कीच साकारतायत त्यांच्या माध्यमातून तब्बल आता चेंडू फेस केले तब्बल 8 चेंडूनी 5 वरती बॅटिंग करतात. सरळ बॅटने फटका तर खेळलाय फवास तिकडे आहे चेंडूला फील्ड करताय चेंडूला फील्ड केलं फेकी वेगाने झाली आहे. एकेरी धावाने समाधान नक्कीच मानावं लागेल. धावफलक 1 ने पुढे सहसा होते धावसंख्या धावपत्र धावफलकावर 29-29 धावा. 29 वर गडी बाद झाले तब्बल 3. षटक क्रमांक 4 मार्गस्थ आहे. चांगला वेळ नक्कीच स्पेंड करतात पाहू शकत 25 मिनिटाचा कालावधी आहे परंतु प्रत्येक संघाला आपण पाहिलं 21 मिनिटांमध्ये 22 मिनिटांमध्ये ते 5 षटक परिपूर्ण करतायत. चांगला चेंडू पाहू शकाल विकेट किपरच्या हातून चेंडू आला नाहीये चेंडू गॅदर झाला नाहीये. एकदम नक्कीच 22 मध्ये नक्कीच अंकित केली जाईल. धावफलक 1 पुढे सहसा होते धावसंख्या जाऊन पडते धावफलकावर तब्बल 30 या अंकावर. अलेन शेख सुद्धा पाहू शकाल सामन्याचा आनंद घेत आहेत आमच्या मुख्य व्यासपीठावरून. तसंच शिरगावचा शाही शेख मेहशीद मुल्ला आमच्या मुख्य व्यासपीठावर आहेत. अथवा नक्कीच निराशजनक त्याचं प्रदर्शन राहिला इंडियन मुस्लिम प्रीमियर लीग मध्ये परंतु उद्या इंट्रोडक्शन असतील जेव्हा ऑल इंडिया मुस्लिम फॉर्मेट या स्पर्धेत खेळत आहे पाहू शकाल वेगवान चेंडू होता. यश शेख जली शेखच्या हातामध्ये चेंडू खूप वेगाने लागलाय. म्हटलं बॅटला चेंडू ब्रश झाला होता की काय परंतु पंचांनी बाईचा कॉल दर्शवला. खूप वेगवान चेंडू कुणाल जाधव यांचा बोटामध्ये खूप मोठी इंजरी झाली आहे आणि पाहू शकेल स्टेजच्या मागे प्रणय घरात पाहू शकाल. षटक जर पाहिले तर षटक क्रमांक संपले गेले 4 षटकांचे समाप्त केले. धावा धावफलकावर 31-31 धावा. आता येणारे 2 षटकांचा खेळ बाकी आहे आणि गोलंदाज गोलंदाज सज्ज होत आहेत ते म्हणजे पाहू शकाल एलेन एलेन शेख अरमान आहे. अरमान गोलंदाज सज्ज झालाय. शफात मुल्ला यांचं पण करूया स्वागत. डबल ए शपथ मुल्ला यांचं पण करूया स्वागत आमच्या मुख्य व्यासपीठावर. पाहू शकाल चांगला चेंडू म्हणावा लागेल अरमान यांचा एक सिंगल धाव नक्कीच वेगाने परिपूर्ण केली. बॅट बॅड चेंडू राहिला. धावफलक 1 पुढे सहसा होते धावसंख्या धावपत्र धावफलकावर 32 धावा. रोहित पाटील खूप खुश आहेत पहिला सामना विजय झालाय संघ ॲज अ कॅप्टन फर्स्ट विन म्हणावा लागेल. असे पुछाले आमिर शेखचा तो थ्रू अजूनही आठवतोय तो समोर पिशवी अडकला होता 2 धावा तिकडे आल्या होत्या. असे पुछाले सरप्राईज झाले होते जो फेकी केली होती आमिर शेखने. आमिर आणि आसिफ जोडी खूप महत्वपूर्ण राहिली. हा वेगवान चेंडू आहे. निनॉल जर पाहिजे तर क्रॉस बॅट खेळायचा प्रयत्न करत होते परंतु डॉट बॉल
हॅलो चेक. पाठच्या चेंडूवर बघितलं तर रिनॉल घरातला पाठवून दिला अगदी तंबूच्या आसऱ्याला. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये चेतन. धावसंख्या विचार केला, धावसंख्या पोहोचते ती अर्थात 32 धावा. आतापर्यंत बघितलं 3 चेंडूचा खेळ झाला, उर्वरित चेंडू 3 आणि धावसंख्या पोहोचते ती 32 या धावसंख्येवर. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतोय तो चेतन. नवीन फलंदाज मैदानाच्या चेतन येतोय. आता बस षटकातील पहिला चेंडू चौथा घेऊन पुढचा चेंडू मार्गस्थ पुण्याच्या एकदा नवीन फलंदाज येतोय चेतन निनोची जागा घेण्यासाठी. आता बरं शॉर्ट चेंडू फटका मात्र उंचावर सजवलाय. क्षेत्ररक्षण आहे तैनात, कोणतीही चूक न करता. आता मात्र चेतनला पाठवून दिला अगदी तंबूच्या आसऱ्याला. चेतन आले आणि चेतन गेले. गोल्डन डक आणि विकेटचा पतन होतोय. अफलातून गोलंदाजी केलंय मात्र. तिकडे जर बघितलं पाठच्या 2 चेंडू बघा 2 विकेट घेतल्यात. हॅट्रिकची संधीच बनलाय गोलंदाजासाठी. आता मध्ये चेतनला पाठवून दिलं अगदी तंबूच्या आसऱ्याला. आता मात्र गोलंदाज संधी आहे विकेटची हॅट्रिकसाठी. आता मात्र मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज धीरज मोरे येतोय. जिकडे जर बघितलं अफलातून गोलंदाजी केलं अमानने. जिकडे जर बघितलं 4 चेंडू खेळ चेंडू टाकला त्याने 1 धावा खर्चीकरण केलं या षटकामागे आणि 2 विकेट देखील घेतल्यात. आता मध्ये हॅट्रिक संधी. पुढचा चेंडू येणारा 5वा. काय घडतंय काय बिघडतंय. नवीन फलंदाज धीरज येतोय. यावेळेस यास कट करण्याचा प्रयत्न अपील मात्र केलाय. अंपायरने बोट मात्र उचलून धरलाय आणि हॅट्रिकची संधी अमान्य घेतलाय. काही अफलातून गोलंदाजी केली. पाठच्या 3 चेंडू मागे 3 चेंडू 3 विकेट घेतल्यात अफलातून गोलंदाजी. विचार केला 3 चेंडूवर 3 विकेट देखील घेतल्यात. कौतुक करावं लागेल अमनचे, ज्याने मात्र अफलातून गोलंदाजी केली आपल्या संघाचे. अरमान ओके यस अरमान. अरमानने अफलातून गोलंदाजी केलंय. पाचशे 3 चेंडूमध्ये 3 हॅट्रिक घेण्याचं काम मात्र सुद्धा केलंय मात्र अरमानने. अफलातून गोलंदाजी. आता मात्र येणारा हा अर्थात शेवटचा चेंडू. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये अर्थात सुरेश. आता सुदेश ओके यस ऑल राईट. तो आता मात्र सॉफ्टवेअरने खेळून काढला. तोपर्यंत 1 धाव परिपूर्ण होणार आणि 1 धावेने धावसंख्या सरसावेल आणि 1 धावेने धावसंख्या सरसावते आणि धावसंख्या पोचते अर्थात नो डाऊट 33 या धावसंख्येवर. 5 षटकाचा खेळ संपला. 5 षटकाखेर धावसंख्या स्कोर कार्ड परतवून पाहिला त्या पोचत्यात 33 या धावसंख्येवर.
धन्यवाद डिसे. आता मात्र अर्थात शेवटचे चेंडू धावसंख्या विचार केला तर पोहोचत 34 या धावसंख्येवर. या चेंडूमध्ये काय घडतंय काय बिघडतंय येणार काय होणार काय बिघडणार. धावूया शेवटच्या चेंडूवर. आता मात्र रिव्हर्सशिप खेळण्याचा प्रयत्न होता. बॉल चालला अगदी थर्ड सर्कल जवळ क्षेत्ररक्षण आहे तो प्रत्येक धाव परिपूर्ण होणार आणि षटक संपले. या षटकात धावसंख्या विचार केले ते पोचली अगदी 38 धावा आणि विजयासाठी बनवावं लागते 29 धावचं आव्हान टार्गेट असेल ते मैत्री 11 पालघर संघासमोर. तोपर्यंत घेऊ आपण छोटासा एक ब्रेक. पुण्याच्या जाऊया ऐकूया डिझेला. धन्यवाद धन्यवाद. कडे यायचं दोन्ही कॅप्टन्स. दादू 11 पालघर, दादू 11 पालघर आणि दांडे उच्छल उंबाट संघाचे कॅप्टन आलेले आहेत. विनंतीशील राजेंद्र संके साहेब तसंच मौसम भाई पालघर और रफीक लोने साहब अपने तिघांनी यायचं आहे. अब तीनों आइए प्लीज, आपके हाथों से हम टॉस करेंगे. देखिए हमारे बीच जावेद लुलाना साहब, रफीक लुलाना साहब रहेंगे, संके सर भी हैं और हाजी साहब भी हैं. सभी का हम इस्तेमाल करेंगे. अगले मैच का टॉस इन्हीं की दस्तेमार से किया जाएगा. देखिए टॉस यहाँ पर होगा और टॉस का दादू 11 का कॉल काटचा कॉल केले गेले आणि इट इज छाप आहे. गौतम टॉस जिंकला निर्णायक असणार आहे. क्षेत्ररक्षण 5 षटकांचा सामना आहे. किती महत्त्वपूर्ण सामना इकडून जिंकाल तर आजच्या रजनीमध्ये शेवटचा सामना करण्याची संधी असणार आहे. हो नक्कीच ही शेवटची संधी असेल. जर बाद झालो तर घरी जावं लागेल आणि राहिलो तर सेमीफायनलसाठी क्वालिफाय करावं लागेल. समोरचा संघ खूप चांगला राहिला. त्यांनी पंकज चिलन मुरबे या संघाला पराभूत केला. लो स्कोरिंग सामना त्यांनी विन केला. या संघाला किती धावांपर्यंत थांबण्याचा प्रयत्न असणार आहे. आम्ही कमीत कमी धावसंख्या रोखण्यात प्रयत्न करू कारण त्यांची गोलंदाजी सुद्धा चांगली आहे आणि त्यांनी खूप चांगली गोलंदाजी केली आणि त्या गोलंदाजीवर त्यांनी ती पहिली मॅच जिंकली. कॅप्टन तुमच्याकडे होतं टॉस नक्कीच गमावला. बॅटिंग करायची परत एकदा. पहिल्या सामन्यामध्ये बॅटिंग करून जिंकला होता. या सामन्यामध्ये 5 षटकांचा सामना आहे. किती धावांपर्यंत प्रयत्न असणार आहे. जास्तीत जास्त स्कोअर करण्याचा आम्ही प्रयत्न करू. त्यांची पण बॉलिंग चांगली आहे. बघू. पहिल्या सामन्यात पंकज चिलन मुरबे संघाला पराभूत केला. या सामन्यामध्ये दांडे उच्छल उनबाट संघ गौतम आगरे असतील, मिथुन पागदेर असतील, योगेश पागदेरे आहेत, अनिल बाणे, हरिकेश मेहर एक चांगले खेळाडू आहेत. काय प्लॅनिंग असणार या संघासमोर. नाही आता करू बॅटिंग ना आम्ही. नक्कीच बॅट आणि बॉलने उत्तर देणार आहेत. आणि संकेत सर काय सांगाल या आयोजन नियोजनबद्दल. जावेद लुलाना साहेब आहेत, ऐनुद्दीन इनामदार आणि ओवी ग्रुप यांच्या माध्यमातून ही स्पर्धा. या स्पर्धेबद्दल काय सांगाल. अशा स्पर्धा झाल्या पाहिजेत. स्पेशल मी तुम्हाला दांडीबद्दल सांगतो की दांडीची मुलं खूप चपळ असतात. क्रिकेटमध्ये खूपच त्यांचं नाव असतं आणि मला ऐकून बरं वाटलं की दांडी संघ पालघरला आज खेळायला येतो आहे. सो ऑल चेअरर्स टू दांडी अँड अदर. आणि आपण एक चांगलं मॅच एन्जॉय करूया. थँक्यू व्हेरी मच. ओवी आणि एकता ग्रुप ह्यांना सुद्धा माझ्या शुभेच्छा. धन्यवाद सर. आप भी कुछ 2 शब्द कहेंगे. पालघर में इतनी ज़्यादा रोशनी आज मैं फर्स्ट टाइम देख रहा हूँ. और मैंने सुना है कि 18 टावर और इतना बड़ा ऑर्गेनाइज किया है ये एकता ओवी यूनिटी कप 2026 और जो ये नव भारत शिव संगठना इसने एक बहुत ही ज़बरदस्त पहल की है पालघर के अंदर. और मैं सबसे ज़्यादा मुबारकबादी दूंगा. कॉन्ग्रेचुलेसन टू
जावेद लुलानिया एंड एनुद्दीन सैयद, ये दोनों ने बहुत मेहनत की और उनकी पूरी टीम ने मेहनत की है। और मैं पूरी माय बेस्ट विशेस आर ऑलवेज विद देम कि ये जो है प्रोग्राम, ये 4 दिन बहुत जोरदार होगा। लोग इसका बहुत अच्छा एंटरटेनमेंट लेंगे और जो टीम यहाँ पर खेलने वाली है उनको एक अच्छा इंस्पिरेशन मिलेगा और यहाँ से एक अच्छे क्रिकेटर्स, अच्छे बच्चे जो है वो तैयार होंगे। थैंक यू सो मच। बहुत बहुत शुक्रिया अजीज साहब। चाहते कि आप दोनों ने बहुत बोल दिया है, तो बहुत बहुत शुक्रिया, वो नहीं बोलना चाहेंगे। बेस्ट ऑफ लक बोथ ऑफ कैप्टन्स एंड बहुत बहुत शुक्रिया हमारे मेहमान। चलेंगे हम ऑन मैच की तरफ, जहाँ पर दोनों टीमें मैदान में खेलती नजर आ रही है। ओवर टू कॉम्बॉक्स। हॅलो सिक, तर आयोजकांना विनंती झाली, या व्हर्च्युअल आयडी जरा शार्प आहेत त्या बंद करायचं, लक्षात असू द्या. चला, मैत्री 11 आपला एक्स्ट्रा प्लेअर पाठवायचा आहे. मैत्री 11 प्लेयर्स आता मात्र ह्याला चेंडर फटका सजवलाय, क्षेत्ररक्षण आहे तैनात. यावेळेला जर बघितलं तर नो बॉल. आता जर बघितलं तर पहिल्या चेंडूत नो, पहिल्या षटकात विजय. आता मात्र पुन्हा एकदा फटका सजवलाय, पुन्हा एकदा बॉल चाललाय, क्षेत्ररक्षण आहेत का तैनात. हो यस, तोपर्यंत बॉल चाललाय, दन वन बाउन्स आणि सी मार रे शेपार येतोय चौकार. येणार चेंडू चौथा. आता मात्र फटका सजवलाय, क्षेत्ररक्षण आहे तैनात. तोपर्यंत हे धावा परिपूर्ण होणार, 2 धावा घेतल्या जातील का. हो यस, पैकी येईपर्यंत 2 धावा परिपूर्ण होणार आणि या 2 धावांनी धावसंख्या सरसावेल आणि ते पोहोचेल मात्र 15 या 14 या धावसंख्येवर. 4 चेंडू 14 धावा. आता मात्र 5वा चेंडू पुण्याच्या मार्गस्थ. यावेळेस सुंदर गोलंदाजी केलाय. आता मात्र निर्धावची सांगता यशाने स्थिरावतोय चेंडू. आता मात्र येतोय 5वा चेंडू डॉट. येणारा चेंडू हा अगदी शेवटचा, जिकडे धावसंख्या विचार केला त्यापासून 14 या धावसंख्येवर. बघूया शेवटच्या काय घडतंय, काय बिघडतंय. पुन्हा एकदा याच फटका सजवलाय, क्षेत्ररक्षण आहेत निनॉल घरात, कोणतीही चूक न करता. आणि आता फलंदाज पाठवून दिला अगदी तंबूच्या आसऱ्याला. पहिली विकेट लागतंय, हादरा लागतंय ती मैत्री 11 पालघर संघाला. इट इज अ गॉन आणि विकेटचं पतन.
करायचं आहे लक्षात असू द्या. यस, नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये प्रणय घरात षटकातील पहिला चेंडू फटका सजवलाय, बॉल चाललाय, क्षेत्ररक्षण आहे, 3 ऑल, कोणतीही चूक न करता तोपर्यंत एक धाव परिपूर्ण होणार, एक धावेने धावसंख्या सरसावेल आणि ते पोचेल मात्र 15 या धावसंख्येवर. एक चेंडू 15 धावा आता मात्र स्कोर कार्डवर लागल्या जात आहेत. उर्वरित चेंडूचा खेळ बाकी असेल 5 आणि दुसरा चेंडू असेल मार्गस्थ. आता मात्र फटका सजवण्याचा प्रयत्न होता, पुन्हा एकदा क्षेत्ररक्षण आहे तैनात, एक धाव परिपूर्ण होणार, 2 धावेची गरज होणार करण्याची दाट शक्यता पण नाही. फेके एपर्यंत 2 धावा परिपूर्ण होत आहेत आणि या 2 धावांनी धावसंख्या सरसावते आणि ते पोचते अगदी 17 या धावसंख्येवर. 2 चेंडू आणि 17 धावा. तिसरा चेंडू पुन्हा एकदा प्रणय, आता मात्र सुरेख गोलंदाजी केलाय, आता मात्र कमबॅक केलाय गोलंदाजाने. 3 चेंडू स्थिर धावसंख्या स्थिरावली ती 17 या धावसंख्येवर. आता मात्र परत बघितलं 3 चेंडू मागे 3 धावा खर्चीकरण गेल्यात, उर्वरित 3 चेंडूचा खेळ बाकी. या 3 चेंडू मागे काय घडतंय काय बिघडतंय बोलूया. तुम्ही कुठे जाऊ नका, मैदाना आतमध्ये जाऊया. पुन्हा एकदा चौथा चेंडू घेऊन आता मात्र फटका सजवलाय, फुलटच चेंडूवर क्षेत्ररक्षण आहेत, तोपर्यंत एक धाव परिपूर्ण होणार, तो एक धावने धावसंख्या सरसावते आणि ते पोचते मात्र 18 या धावसंख्येवर. आता मात्र फटका सजवलाय, बॉल चालाय अगदी उंचावर, लांब 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 आणि येतोय षटकार. या 6 धावेने धावसंख्या सरसावली, अगदी जी पोचली मात्र 24 या धावसंख्येवर. जितेंद्र पामाळे आणि अल्लूबाईचे मित्र मिस्टर होल्डर सरांनी विनंती, या आपण मुख्य व्यासपीठावर सन्मान स्थानापन्न व्हायचं आहे. मैदानाच्या आतमध्ये बघितलं तर धावसंख्येचा विचार केला तेव्हा 26 या धावसंख्येवर. धन्यवाद डिझाईन. माजी नगरसेवक जितेंद्र पामाळे आणि अल्लूबाईचे मित्र मिस्टर होल्डर. माजी नगरसेवक जितेंद्र पामाळे सरांना विनंती असेल, या आपण मुख्य व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आहे. आता जर बघितलं फुलटा चेंडू फटका सजवलाय, बॉल गेला उंचावर, क्षेत्ररक्षण आहे तैनात. आता मात्र फलंदाज फसलाय, फटका फसला आणि तंबूच्या अस्त्राला पाठवून दिलं अगदी फलंदाजाला. येतोय विकेटचं पतन.
हॉल देखिए हमारे मंच पर माजी नगर सेवक जितेंद्र पामारे सर का आगमन हो चुका। वेलकम सर, आपका हम तहे दिल से स्वागत करेंगे। यूनिटी एकता कप 2026 में आपका सर स्वागत। ओवर टू कॉम बॉक्स। हॅलो शेख. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये संदीप येते. आता मध्ये पुन्हा एकदा पहिला चेंडू घ्यायचा प्रयत्न वाईटची मागणी केली मात्र संदीपने. ओ येस, अंबरदेना इट इज अ वाईट चेंडू. अंबरदेव ह्या समांतर रेषेमध्ये आले. या एक धावून धावसंख्या सरसावली ती पोचली मात्र अगदी 28 या धावसंख्येवर. आता मात्र फटका सजवलाय आणि फटका फसला मात्र संदीपचा आणि पाठवून दिला अगदी फलंदाजाला, संदीपला तंबूच्या आसऱ्याला. काही कमाईची गोलंदाजी करतोय सुयोग आपल्या संघासाठी. अफलातून गोलंदाजी केल्या जिकडे मात्र मॅच फसली होती तिकडनं मॅच काढण्याचा प्रयत्न केला मात्र सुयोग पाटील यांनी. धन्यवाद डिसे. त्याला विचार ना नाव तिकडे मैत्री 11 सांग ना पन्नाचं नाव सांग नाव सांग बॅट्समनचं नाव. हा आता मात्र फटका सुचवलाय, बॉल गेलाय उंचावर. झेलबाद होणार का नाही, थोडीशी चुकी झालाय मात्र विजय यांच्याकडून. जिकडे जर बघितलं तो प्रथम एकदम परिपूर्ण गेलाय, जीवनदान देण्याचं काम मात्र केलंय फलंदाजाला. जिकडे समोर चुकी झाली विजय यांच्याकडून. एक धावेने धावसंख्या सरसावली जिकडे जर पोहोचली मात्र 29 या धावसंख्येवर. 4 चेंडूचा खेळ संपला. उर्वरित चेंडू 2 बाकी असतील आणि 5वा चेंडू मार्गस्थ पुन्हा एकदा. यावेळेस यस पंच दर्शवताना इट इज अ वाईट चेंडू. हंपर दोन ह्यात समांतर रेषेमध्ये या एक धावून धावसंख्या सरसावली ती पोचली अगदी 30 या धावसंख्येवर. पुण्याचा 5वा चेंडू मार्गस्थ असेल. आता मात्र फटका सुचवलाय. क्षेत्ररक्षण आहेत तोपर्यंत एक धाव परिपूर्ण होणार. 2 धावा होतील का, राऊंडची दाट शक्यता नाही. फेकी खराब होती पण एक धाव परिपूर्ण होते. एक धावून धावसंख्या सरसावते. धावसंख्या पोचते ती अगदी 31 या धावसंख्येवर. 5 चेंडू आणि 31 धावा स्कोर कार्डवर लागल्याचे त्यात. आता मात्र पुन्हा एकदा शेवटचा चेंडू रिव्हर्सशिप खेळण्याचा प्रयत्न. बॉल चाललाय सीमार रेषे पार येतोय चौकार. यस, या 4 धावे धावसंख्या सरसावली अर्थात जी पोचते मात्र 35 या धावसंख्येवर. 3 षटक समजे 3 षटकाखेर धावसंख्या स्कोर काढून परतवून पडल्या त्या पोचते 35 या धावसंख्येवर. तेजिंदर सिंह सर, आपका भी हम स्वागत करेंगे। वेलकम तेजिंदर सिंह सर, आपका भी इस्तेकबाल रहेगा इस प्रतियोगिता में। ओवर टू कॉम बॉक्स। आता मात्र 4थं षटक नॉल करत. आता मात्र ऑस्ट्रेलिया फटका सजवलाय. बॉल साइड दन करत क्षेत्ररक्षण आहेत तैनात तोपर्यंत एकदा परिपूर्ण होणार. एकदा म्हणून धावसंख्या सरसावेल ते बसेल मात्र अगदी 36 या धावसंख्येवर. हो थ्रोचा सर सर तो थ्रोचा रिव्ह्यू घेत देखिए तीसरे अंपायर की मांग की गई है। एक्शन चेक करने के लिए तीसरे अंपायर की मांग की जा रही है।
और तीसरे अंपायर हमारे साथ रहेंगे मिस्टर नदीम शाह। वेलकम तेजिंदर सिंह सर, आपका हम फिर से एक बार इस्तेमाल करेंगे। वेलकम। ओवी ग्रुप के माध्यम से आयोजन किए गए यूनिटी कप 2026 में जिनके चेहरे पे तेज रहा है, ऐसे तेजिंदर सिंह साहब का आगमन होता है। वेलकम सर, आपका हम तहे दिल से इस्तेमाल करेंगे। येस, फेअर डिलिव्हरी. येस. आताच जर बघितलं तर धावसंख्या पुसते ती 36 आणि एक धावा पहिले चेंडू संपताय आणि दुसरा चेंडू सर मार्गस्थ पुन्हा एकदा. आता फुलटा चेंडू बॉल पाठवलाय अगदी सी मार रे पार येतोय षटकार अफलातून. या षटकाराने मॅच विनते मैत्री 11 पालघर संघ. अगले मैच की शुरुआत होगी जहां पर फील्डिंग करते हुए नजर आएगी दांडी उछले उन बाट। इस मैच का मैन ऑफ द मैच पार्थ अनाउंसमेंट कर रही है। मैन ऑफ द मैच सांगायचं कोण आहे? गेल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच नो डाऊट